नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो. आपली मुंबई हायकोर्टाची जी परीक्षा आहे ती पार पडलेली आहे. आन्सर की म्हणजे उत्तर तालिका सुद्धा ऑफिशियली आलेली आहे. आपल्या सगळ्यांनी आता मार्क्स चेक केलेले आहे की मी पहिल्याचं उत्तर 3 दिलं, दुसऱ्याचं उत्तर 4 दिलं, तिसऱ्याचं उत्तर 2 देणं अपेक्षित होतं, गडबड झाली. 3 झालं माझ्याकडून, मी थोडा कन्फ्युज झालो. या सगळ्या संदर्भामध्ये तुमचे जे काही प्रश्न होते ते आन्सर कीनं मार्गे लागलेले आहे. म्हणजे आन्सर की नुसार आता आपल्याला करेक्ट स्कोर आपल्याकडे प्राप्त झालेला आहे. आता ज्यांचा स्कोर प्राप्त झालेला आहे त्या मंडळींनी काय करणं अपेक्षित आहे हे मी पुढच्या तुम्हाला 5 ते 7 मिनिटांमध्ये सांगणार आहे. एकदम करेक्ट वेने सांगणार आहे की अशाच पद्धतीनं तुम्ही इथून पुढचा हायकोर्टाच्या संदर्भातला तुमचा प्रवास असला पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी शाश्वत अशा पद्धतीची फायनल पोस्ट मिळेल. म्हणजे आपण परीक्षा दिली, स्किल टेस्ट दिली, मुलाखतीला पात्र होतो, इथपर्यंत नाही. मी तुम्हाला ह्या सगळ्या बाबी फक्त सांगत आहे. फायनल पोस्टच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागेल फायनल, त्यावेळेस तुमचं सिलेक्शन झालेलं असेल. त्यासाठी तुम्ही काय करणं अपेक्षित आहे आणि मुंबई हायकोर्टाच्या, बॉम्बे हायकोर्टाच्या जाहिरातीमध्ये त्यांनी आपल्याला कोणकोणत्या सूचना दिल्या होत्या त्या सुद्धा आपण पाहू. म्हणजे आपल्याला काय होईल, मार्ग क्लिअर होईल, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, नंबर 1 पाहू आपण. इथे काही गाईडलाईन्स आपल्याला दिलेल्या होत्या, त्या मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे ही जाहिरात आहे, ही काय आहे, जाहिरात आहे. जाहिरातीमधलंच हे एक पेज मी या ठिकाणी तुम्हाला मुद्दामून दाखवतो. याचं कारण काय पहा. तुमचे जे काही भरपूर प्रश्न माझ्याकडे आलेले आहे त्या प्रश्नांवर उत्तर म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. आणि ह्या 5-7 मिनिटांनंतर तुमचा एकही प्रश्न नसेल. म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला कोणालाही या सगळ्या संदर्भानं पुन्हा विचारण्याची आवश्यकता नाही. तुमचा वेळ वाचेल. नंबर 1 इथे कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे हा 90 मार्क्ससाठी आपला पेपर झाला होता. आणि इथे सांगितलेलं आहे की मिनिमम पासिंग 45 मार्क्स. एका तासामध्ये आपल्याला हा सगळा पेपर सोडवायचा होता. आणि इथे आपल्याला मार्क्स लागणार होते किती, 45. म्हणजेच काय, ज्यांचा 45 प्लस आकडा पुढे आहे त्यांनीच आता इथून पुढे हा व्हिडिओ पाहायचा आहे. 44 आले, 43 आले, 40 आले, 42 आले, कंटिन्यू करू नका. का? कारण तुम्ही पात्रच नाहीये. कोणानुसार? हायकोर्टाच्या रूल नुसार त्यांनी सांगितलेलं आहे की मिनिमम पासिंग किती, मार्क्स 45. म्हणजे 90च्या 45 म्हणजे 50% मार्क्स हे तुम्हाला त्या ठिकाणी लागतातच. 44 मिळाले तुम्ही लिस्ट मध्ये येणारच नाही. 46 मिळाले, 47 मिळाले, 50 मिळाले, 60 मिळाले, 70 मिळाले, 80 मिळाले, 85 मिळाले, 100 पैकी 100 मिळाले. ओके, त्यांनी काय करायचं आहे हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या, if the candidate fail in screening test, he or she will not be considered for the typing test. ओके, आता तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट मध्ये जर फेल झालात म्हणजेच काय, तर तुम्हाला 44 गुण आहे, 45 तुम्हाला मिळू शकले नाही. ते टायपिंग टेस्ट साठी क्वालिफाय होणार आहे का? नाही. इथे नॉट म्हटलेलं आहे. विल नॉट बी कन्सिडर फॉर टायपिंग टेस्ट. म्हणजे जे नेक्स्ट स्टेज आहे, कोणी टायपिंग करायची, ज्यांना 45 प्लस मार्क्स आहे अशांनी टायपिंग करायची. मात्र 45 प्लस आहे म्हणजे तुम्ही 100% क्वालिफाय आहे का, तर मी सुद्धा सांगू शकत नाही निश्चितपणे. याचं कारण काय, की ते मेरिट बेसवर घेणार आहे. बरोबर आहे, तुमच्यापेक्षा अजून किती मंडळींना मार्क आहे हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. मात्र 45 प्लस जर तुम्हाला असेल, किती असेल, 45 प्लस असेल, तर तुम्ही क्वालिफाईडच्या लिस्ट मध्ये आहात. मेरिट लिस्ट नुसार तुमचा नंबर बसेल का हे मेरिट लिस्ट सांगेल. मात्र तुम्ही क्वालिफाय आहे. जर तुमच्याकडे कुठलीही गट ब ची मुख्य परीक्षा, गट क ची मुख्य परीक्षा किंवा येणारी परीक्षा मोठ्या लेवलवर टार्गेट नसेल, तर निश्चितपणे टायपिंगची प्रॅक्टिस 1, 2, 3 तास निश्चितपणे करा. याचं कारण असं की जर अचानकपणे तुमचा नंबर लागला की तुम्हाला सांगितलं की टायपिंग टेस्ट आहे त्यासाठी तुम्ही क्वालिफाय झालात, एका दिवशी टायपिंग टेस्टची प्रॅक्टिस होत नाही. मुलाखतीची तयारी सुद्धा होत नाही. म्हणून मुलाखतीची तयारी आणि टायपिंग टेस्टची तयारी ही डे 1 पासून आतापासून तुम्ही करणं अपेक्षित आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर इथे टायपिंग टेस्टच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच सांगितलेलं आहे की इथे 20 मार्कासाठी ही टायपिंग टेस्ट आहे. कितीसाठी आहे? 20 मार्कासाठी आहे. आणि इथे आपल्याला स्पष्ट सांगितलं मिनिमम पासिंग मार्क्स म्हणजे किती, 10 मार्क. म्हणजेच काय होते, इथे सुद्धा 50% मार्क्स हे तुम्हाला मिळवावेच लागतात. जर तुम्हाला 9 मार्क्स मिळाले, 10 मार्क त्यांनी मिनिमम सांगितलं जे की कंपल्सरी आहे, आणि तुम्हाला जर 9 मार्क्स मिळत असेल या टायपिंग टेस्ट मध्ये, तर तुम्ही मुलाखतीला क्वालिफाय नाही आहे आणि तिथून आपल्याला घरी परत यावं लागतं. ही बाब इथे लक्षात घ्या. म्हणजेच काय, तर
50% मार्क्स हे आपल्याला पेपरमध्ये पाहिजे, 50% मार्क हे आपल्याला टायपिंग टेस्टमध्ये पाहिजे, तरच आपण या ठिकाणी जो इंटरव्ह्यूचा पार्ट दिलेला आहे, वायवा व्हॉइस आपण ज्याला म्हणतो, तो 40 गुणांसाठी आहे. त्यासाठी आपण पात्र असणार आहे. म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही मुलाखतीची तयारी करणं अपेक्षित आहे आणि टायपिंगची टेस्ट आतापासून तुम्ही सॉल्व करा, मॉक टेस्ट द्या, प्रॅक्टिसला सुरुवात करा आणि 1, 2, 3 तास निश्चितपणे प्रॅक्टिस करा. आणि या सगळ्या संदर्भामध्ये मला तुम्हाला पुन्हा एक विशेष सांगायचा आहे, तो म्हणजे मुलाखतीचं मार्गदर्शन. आणि हे मुलाखतीचं जे मार्गदर्शन आहे, दोन बाबी या ठिकाणी लक्षात घ्या. आता तुमचे जे टप्पे आहे, तुमचे जे स्टेप आहे, ते 2 स्टेप आहे. स्टेप नंबर 1 इथे तुम्हाला करायचे आहे टायपिंग प्रॅक्टिस आणि स्टेप नंबर 2 आहे तुम्हाला करायची आहे इंटरव्ह्यूची तयारी. आता इथे तयारी करत असताना ही पर्सनॅलिटी बेस्ड जाणार आहे. ही काय जाणार आहे? पर्सनॅलिटी बेस्ड जाणार आहे. ही एक प्रकारची पर्सनॅलिटी टेस्ट आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. इथे तुम्हाला ऑप्शन असेल का? एखादा प्रश्न विचारला, 4 पर्याय दिले, यापैकी उत्तर सांगा, असं नसणार आहे. आणि असं आपण कधीही व्यक्त झालेलो नसतो. या अगोदर ज्यांनी एखादी दुसरी मुलाखत दिलेली आहे त्यांना निश्चितपणे माहिती असेल, परंतु बहुतांश मंडळींना माहितीच नसते. आपण व्यक्तच झालेलो नसतो. त्यामुळे पॅनल मेंबर समोर व्यक्त होत असताना कशा पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे, प्रोफेशनल लँग्वेज म्हणजे काय, प्रमाण भाषा म्हणजे काय, विचारलेल्या प्रश्नाचं करेक्ट आणि योग्य उत्तर कशा पद्धतीने द्यायचं, डिस्ट्रिक्टच्या प्रश्नांवर कशा पद्धतीने उत्तर द्यायचे, हायकोर्ट म्हणजे काय, डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे काय, ज्युडिशियल सिस्टीम कशा पद्धतीची रन होते आणि बेसिक कॉन्स्टिट्यूशनवर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. करंट अफेअर्स, शासनाचे ध्येय धोरण, या सगळ्या संदर्भानं आपल्याला करेक्ट अशा पद्धतीचं इन्फॉर्मेशन विदिन सेकंदात त्या ठिकाणी द्यावं लागतं. म्हणजे हा इंटरव्ह्यूचा पार्ट आहे. आणि ही जी टायपिंग आहे ही काय आहे? ही टायपिंग म्हणजे स्किल आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. काय आहे? स्किल आहे. आणि स्किल एका रात्रीतून डेव्हलप होत नाही, एका तासात डेव्हलप होत नाही, 5 मिनिटात डेव्हलप होत नाही. त्यासाठी सराव करावा लागतो. म्हणजे काय करावा लागतो? इथे तुम्हाला सरावाची खूप जास्त गरज आहे. प्रॅक्टिस 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 एवढं या ठिकाणी तुम्ही डोक्यात ठेवा. तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी या बॉम्बे हायकोर्टाच्या संदर्भामध्ये जे अपेक्षित पद मिळणं आवश्यक वाटते ते पद 100% तुम्हाला मिळेल. ही बाब इथे लक्षात घ्या. म्हणजे काय करायचं आहे? तुम्हाला एक डायरी घ्यायची आहे. एक काय घ्यायची आहे? डायरी घ्यायची आहे. तुमच्यासोबत एक डायरी पाहिजे. कशासाठी? मॉक इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी. दुसरं तुमच्या पुढे काय पाहिजे? एक कीबोर्ड पाहिजे. एक काय पाहिजे? कीबोर्ड पाहिजे. म्हणजे तुम्ही एक 2 ते 3 तास, किती तास? 2 ते 3 तास इथे देणं अपेक्षित आहे. कीबोर्ड प्रॅक्टिस. ओके. आणि त्या टाइम मध्ये स्पीड कमी असेल चालेल, हरकत नाही. तुमचा 20 WPM होत आहे, 25 WPM होत आहे, 30 WPM होत आहे, वाढत जातो आणि तुम्ही टार्गेट पर्यंत पोहोचता 40 WPM. तुम्ही आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचता 40 WPM पर्यंत 100% पोहोचता. मात्र तुम्ही आत्तापासून प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे. अगेन रिपीट करतो, तुमची ग्रुप बी ची मेन्स नाही आहे, ग्रुप सी ची मेन्स नाही आहे किंवा अलीकडची कुठली परीक्षा 100% अशा पद्धतीची आपली टार्गेट नाही आहे. आणि या परीक्षेमध्ये आपल्याला 45 पेक्षा जास्त किंवा 50 पेक्षा जास्त किंवा 55 पेक्षा जास्त किंवा 60च्या आसपास किंवा यापेक्षाही काही मंडळींना जास्त वगैरे मार्क मिळाले असतील, सांगता येत नाही. ओके. प्रत्येकच परीक्षेमध्ये असे अपवादात्मक मार्क असतात. मी म्हणणार नाही की कोणाला 70 मार्क मिळालेच नाही, कोणाला 80 मिळू शकत नाही, एखाद दुसऱ्याला मिळू शकतं. मात्र त्या पॅरामीटर्सवर कट ऑफ कधीच लागत नसतो. ही बाब लक्षात घ्या. इथे भरपूर साऱ्या जागा आहे आणि 5-6 पट मंडळी त्या ठिकाणी स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यूच्या संदर्भामध्ये घेतली जातात. त्यापेक्षा जास्त रेशो सुद्धा घेण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणजे एक साधारण 10,000च्या आसपास मंडळी या सगळ्या पुढच्या प्रोसेससाठी क्वालिफाय असणार आहे. मग त्या सगळ्या यामध्ये आपण जर बसत असेल, म्हणजे क्वालिफाय होत असेल, त्या लिस्ट मध्ये आपण येत असेल, तर तिथे वेळेवर आपली धांदल होण्यापेक्षा आत्तापासून तुमच्याकडे नंबर 1 एक डायरी पाहिजे आणि त्या डायरीमध्ये तुम्ही मुलाखतीच्या सगळ्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे तयारी सुरुवात करायला पाहिजे. आणि सोबतच आपल्या अभ्यासासोबत जो काही दिवसभराचा तुमचा ज्या परीक्षेचा अभ्यास सध्या सुरू आहे, त्या परीक्षेच्या अभ्यासासोबत तुम्ही एक 2 ते 3 तास प्रॅक्टिस हे कीबोर्डवर केली पाहिजे. मग तुमचा स्पीड कितीही WPM असू द्या, तयारी करा करा करा. कारण साधारण 2 महिन्याचा वेळ हा तुम्हाला निश्चितपणे मिळतो आणि जास्तीत जास्त जर प्रॅक्टिस केली तर 2 महिन्यात तुम्हाला ही परीक्षा पास करता येते. आणि परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हीच मला या ठिकाणी फोन करून सांगणार आहे की सर निश्चितपणे तुम्ही सांगितलं आणि फायनली काय झालेलं आहे,
की आम्हाला आमची पोस्ट मिळालेली आहे. कुठल्याही टप्प्यावर काही मार्गदर्शन लागल्यास किंवा काही अडचण असल्यास, मुलाखतीच्या संदर्भात सुद्धा काही मार्गदर्शन लागल्यास या 2 मोबाईल नंबरवर या ठिकाणी संपर्क करा. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे जी मंडळी या ठिकाणी नवीन असतील त्यांनी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून याच पद्धतीचं करेक्ट इन्फॉर्मेशन हे तुमच्यापर्यंत येत राहील. आपलं हे उमेद आयएसचं टेलिग्राम चॅनल आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते चॅनल सुद्धा जॉईन करा. त्या ठिकाणी भरपूर साऱ्या PDF आणि फ्री नोट्स त्या ठिकाणी अवेलेबल होत आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि अगेन रिपीट करतो की ज्यांना ज्यांना मुलाखतीच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन लागतं त्यांनी या पद्धतीनं मुलाखतीची तयारी आता सुरुवात करा. आणि सोबतच सोबतच सर्वात महत्वाची बाब म्हणजे टायपिंग शिवाय तुम्हाला पोस्ट मिळतच नाही. तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्क्स आहे यापेक्षा एखाद्याने समजा परीक्षेमध्ये 90 गुणांची परीक्षा आहे आणि एखाद्याने 90 पैकी 90 गुण मिळवलेले आहे आणि हो राज्यात हा पहिला आहे, परीक्षेमध्ये अत्यंत हुशार आहे आणि त्याला टायपिंग टेस्ट मध्ये 20 पैकी 9 मार्क्स मिळालेले आहे. किती मार्क्स कमी आहे? फक्त 1 मार्क्स कमी आहे. हायकोर्टाच्या रूल नुसार किती मार्क्स पाहिजे? 10 मार्क पाहिजे, 50% मार्क्स पाहिजे. हा कॅन्डिडेट हायकोर्ट पात्र ठरवत नाही. हायकोर्टच्या रूल नुसार हा कॅन्डिडेट काय आहे? अपात्र आहे पुढील सगळ्या प्रोसिजरसाठी. म्हणून टायपिंग टेस्ट सर्वात महत्वाची आहे. जर पोस्ट पाहिजे लगेच लगेच आता तुम्ही थांबा आणि कीबोर्ड आणि स्क्रीन समोर बसून लगेच प्रॅक्टिसला लागा आणि एक डायरी घेऊन आपल्या मुलाखतीच्या संदर्भामध्ये तयारीला लागा. मुलाखतीच्या संदर्भात काही मार्गदर्शन लागल्यास या 2 संपर्क क्रमांकापैकी कुठेही मेसेज टाका, फोन करा आणि आपलं जे गायडन्स आहे ते सुरू करून घ्या. ओके, चला आजच्या या सत्रात मी इथेच थांबतो. लवकरच भेटू आपण नव्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.